नमस्कार। आज मी तुमच्यासाठी एक नियोजनबद्ध आणि दूरदृष्टी ठेवून कार्यपद्धतीची एक चांगली गोष्ट घेऊन आली आहे। सध्या महाराष्ट्रामध्ये गॅस तुटवड्याच्या भीतीमधून सामान्यांची उडालेली धांदल आपण अनुभवतच आहोत। हॉटेल व्यावसायिक चुलीवरचं जेवण देतायत, सामान्य इलेक्ट्रिक गॅसची खरेदी करतायत, सोशल मीडियावर जेवण बनवण्याच्या जुगाड पद्धतींचे व्हिडिओ पाहायला मिळतात। आणि ही स्थिती असताना शेगावच्या गजानन महाराज संस्थानामध्ये अगदी निर्विघ्नपणे हजारो भक्तांचा महाप्रसाद बनवला जातोय। संतनगरी शेगावमधलं श्री संत गजानन महाराज संस्थान सौर ऊर्जेचा वापर करून दररोज सुमारे 50,000 भाविकांसाठी महाप्रसाद तयार करतंय, जो गॅस टंचाईवर एक उत्तम उपाय आहे। संस्थाननं 13 वर्षांपूर्वी मंदिरापासून 5 किलोमीटर अंतरावर 8 एकर परिसरात एक मेगा किचन बनवलं आणि या परिसरातल्या प्रत्येक इमारतीवर त्या काळी सोलार पॅनल बसवलं आणि यातून सौर ऊर्जा निर्माण करून त्याचं रूपांतर विद्युत ऊर्जेत केलं। याचं रूपांतर बॉयलरमध्ये केलं आणि यातून निर्माण होणाऱ्या वाफेवर महाप्रसाद शिजवला जातोय। या स्वयंपाकघरामध्ये 70% सौर ऊर्जा आणि 30% लाकडाचा वापर केला जातो, ज्यामुळे पर्यावरणाचं संरक्षण सुद्धा होतं। हा उपक्रम म्हणजे ऊर्जा बचतीचं एक आदर्श मॉडेल म्हणावं लागेल। संस्थांमध्ये दररोज महाप्रसादासाठी सौर ऊर्जा आणि स्टीम बॉयलरचा वापर केला जातो आणि यामुळे इंधनाची बचत होते आणि प्रदूषण कमी करण्यास सुद्धा मदत। शिस्त, शांतता, स्वच्छता आणि खास व्यवस्थापनाबद्दल प्रसिद्ध असलेल्या गजानन महाराज संस्थानानं ऊर्जा बचतीचा, दूरदृष्टीचा आणि स्वयंपूर्णतेचा एक नवा आदर्श घालून दिलाय, जो खरंच वाखाणण्याजोगा आहे।